नमस्कार मंडळी, कशा सगळे मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात, सगळी कामं सकाळीच झालेली, पण अचानक एक फोन आला बहिणीचा की भाऊजी ना किचनमध्ये पाणी होतं तर ते पाण्यावर स्लिप होऊन पडले. तर जसं कळलं तसं आम्ही हॉस्पिटलला गेलो, कारण प्रमिलामध्ये ती त्यांना आणणार होती. तर इथे आली मी प्रमिला हॉस्पिटलजवळ. अन्वी झोपलेली होती, फक्त मी आईला सांगितलं की मी पुढे जाते, कारण बंटी पण मॉर्निंग शिफ्टला होता, तो कामाला गेलेला, अमोलही गेलेले. तर इथे भाऊजीनं डॉक्टर बंजन आहेत ना, ते चेक करत होते. ॲक्च्युली त्यांचं फ्रॅक्चर आला कमरेच्या इथेच बरोबर, तर ऑपरेशन सांगितलं, त्यावर सोल्युशन. तर सगळे टेस्ट, ब्लड टेस्ट, एक्सरे, ECG, म्हणजे जे बॉडीसाठी मेन आहेत ना, ते ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट करायच्या होत्या. तर सगळं होईपर्यंत रात्र झाली आणि ताईने जेवण केलेलं म्हणून नशीब, कारण मला येऊन करायला वेळ नव्हता आणि अन्वी पण ताईकडेच होती. तर जेवण वगैरे आम्ही आलो आणि अन्वी पप्पांबरोबर मजा मस्ती करत होती आणि अर्णव बघा 11 वाजले तर आत्ता जेवत होता. आम्हाला यायला हॉस्पिटलमधून लेट झाला म्हणून तो इथेच जेवला, आम्ही ताईकडे जेवून आलेलो. तर आराम करून दुसऱ्या दिवशी परत निघायचं होतं हॉस्पिटललाच, कारण सकाळीच ऑपरेशन होतं. ते इथे ना अन्वीचे मी सगळी स्कूलची प्रॉपर तयारी करून ना ताईकडे देऊन ठेवणार होती. ताईला सांगितलं या वेळेला तिला तयार ठेव, मग माझी मैत्रीण आहे तेजू ती घेऊन जाईल. ते इथे रात्रभरनं पाऊस होता, तर सगळं हॉस्पिटलचे क्लिनिंग चालू होतं. हे बघा ओलावा आहे. ते इथून ना मी आता अन्वीला सोडायला जाणार. तेजूला सांगितलं 2 नंबर गेटच्या इथे ये. मी अन्वीला बाईकवरून गाडीवरूनच सोडून यायचं ठरलं आणि तिथून मी परत हॉस्पिटलला येणार होती, कारण भाऊजींना 11 वाजता नेणार होते ओटीमध्ये, पण 12 वाजून गेलेले ओटीमध्ये घ्यायला. कळव्यामध्ये ना सध्या खूप ट्रॅफिक आहे, का कोणास ठाऊक, आणि जर अति पाऊस पडायला लागला तर काय सांगता येत नाही. आणि ते ओटीमध्ये डॉक्टर चाललेले होते, तर साधारण 2-2.5 तास लागणार होते आणि अन्वी 2ला सुटणार होती, त्याच्यामुळे मी 1:45ला लगेच निघाली. तर रस्ता ओला आहे, याच्यावरून कळत असेल तुम्हाला की पाऊस किती पडला असेल तो. तर इथे ना मी ह्या चपला अमोलला घेतलेल्या आहेत. त्यांना 7 नंबर आणि मला 6 नंबर असा घेतलेला आहे. पावसाळ्यात अशा चपला घातलेल्या बऱ्या, आणि आता भाऊजींचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे म्हणून भीती वाटते, आता स्वतःला जपलेलंच चांगलं. तर मोठमोठ्या शॉपमधून ना चपला घेण्यापेक्षा ना ह्या ज्या गरजू असतात ना त्या लोकांकडून चपला विकत घ्या, किंवा काही गोष्टी विकत घ्यायच्या असतील ना तर अशा लोकांकडून घ्या. लोक जातात डीमार्टमधून घेतात, मोठमोठ्या शॉपमधून घेतात, तर त्यापेक्षा ह्यांच्याकडून घेतलं ना तर त्यांनाही ती मदत होऊन जाईल. तर सगळं घेतलं मी आणि पटकन अन्वीला आणायला गेली. A डिव्हिजन सुटलेलाच होता, अन्वी एका साईडला उभी होती. ती चिडलेली का ह्यासाठी की मी लेट झाला मला यायला, त्यासाठी. तर अशी ना चिडलेली ती माझ्यावर. पण मुलांचा राग काही जास्त वेळ राहत नाही. घरी आली की नाचून दाखवायला लागली, आणि ना मला सांगू 3 वाजताच घरी जायला, आणि त्याच्यानंतर पटकन जेवून तिला भरवून वगैरे तिला 4 वाजता ट्युशनला पाठवायचं असतं. हे बघा 3 वाजलेले आहेत आणि आता 4 वाजता तिला ट्युशनला पाठवणार, पण त्याआधी ना तिथं क्लासचं ना होमवर्क करून घ्यायचं होतं मला, तर तो करून घेणार आहे. बॅगा बिगा इथेच टाकून ठेवलेल्या. आता मी तिची ट्युशनची बॅग भरून घेणार आहे आणि स्कूलची ना उद्या सकाळीच भरून घेईल. तर आज आहे बुधवार, काय जेवण बनवायचं तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर तरी पण ठीक आहे, बघू आता. तर ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. टेक केअर, काळजी घ्या, बाय.